नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कळस कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचा 108 या टोमॅटो प्लॉटचा प्रात्यक्षिक प्लॉट लावलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटची खासियत म्हणजे 65 ते 70 दिवसांमध्ये चालू होतो आणि दुसरी खासियत म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही साईजचा प्रॉब्लेम येतो, एक 5 ते 6 तोडे झाल्यानंतर एक साईजचा मुख्य प्रॉब्लेम येत राहतो शेतकरी मित्रांनो, तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो। आणि तिसरा मुख्य प्रॉब्लेम राहतो शेतकरी टोमॅटो पिकामध्ये, तो म्हणजे झांतुमोनस। झांतूचा अटॅक झाल्यानंतर जे काही फुलाची ड्रॉपिंग असेल, करपा असेल किंवा जे काही फळावरती काळे काळे स्पॉट येतात, शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीला ते कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण अधिक माहितीसाठी कंपनीकडून थोडासा परिचय करून घेऊ। नमस्कार साहेब। नमस्कार। आम्हाला थोडक्यात या वाहनाविषयी अजून परिचय सांगा थोडा। सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या, हा सिंजंटा कंपनीचा मागच्याच वर्षी एक नवीन लॉन्च झालेला टोमॅटो रेनी टोमॅटो आहे आणि त्याचं नाव आहे 108। या वाहनामध्ये जर सगळ्यात पहिले कॅरेक्टर बघायला गेले तर हा वाहन तुमचा लागवडीपासून जो आहे इतर वाहनापेक्षा तुमचा 15 ते 20 दिवस अर्ली निघणार आहे। म्हणजेच लागवडीपासून 60 ते 65 दिवसात तुम्हाला हा पहिला तोडा देणार आहे। दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य, बऱ्याचशा वाहनांमध्ये इतर वाहनांना बघितलं तर 4थ्या-5व्या तोड्यानंतर साईज रिडक्शनचा प्रॉब्लेम येतो, साईज कमी मिळते शेतकऱ्यांना। तर 108 मध्ये हा जवळपास शेवटच्या तोड्यापर्यंत जो आहे वाहन जो आहे खालून तर वरतीपर्यंत फळाची साईज ही एकसारखी आहे। तिसरं महत्वाचं कॅरेक्टर जर बघितलं तर अतिवृष्टीमध्ये जे आहे बरेचसे वाहन हे रोगाला बळी पडतात, जंतू वगैरे या रोगाला, तर 108 मध्ये हे नाहीशा प्रमाणात आहे। आणि चौथं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे बरेचसे वाहनं जे आहेत हे जंतूमुळे लवकर संपून जातात, पण 108 हा जो वाहन आहे हा याच्यामध्ये सगळ्यात मोठं हे जे दुरीचं प्रमाण आहे, हे दुरीचं प्रमाण याला शेवटपर्यंत जे आहे हे दुरीचं प्रमाण याचं निघतच राहतं, म्हणजे याला जे आहे रिपीट उत्पन्न जे आहे शेतकऱ्याचं चालूच राहतं। शेतकरी मित्रांनो जर बघितलं तर अतिशय जबरदस्त वाहन आहे। म्हणजे आपल्या जे 3 मुख्य समस्या असतात, एक तर झांतुमोनसचा असतो, एक तर प्लॉट लवकर चालू होत नाही आणि तिसरी मुख्य समस्या म्हणजे साईज होत नाही। न्यूट्रिशन मॅनेजमेंट किती पण प्रमाणामध्ये केलं तर सॉइल ऍप्लिकेशन किती पण केलं तर साईज होत नाही। तर शेतकरी मित्रांनो सिजंटाच्या 108 व्हरायटीमध्ये ते तिन्ही पण प्रॉब्लेम्स व्हायला पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याला सिजंटा कंपनीची 108 ही व्हरायटी नक्की लागवड करायची आहे।